विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरती आवाज उठवला। प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मांडल्या असूनही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेत जमिनी करताच शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला। 3 वेळेस भेटून गेलो मॅडम साहेब, तुमच्या नंतर मी 3 वेळेस बोलवलं बी गेलो की मला लेटर बी दिलेले, प्रत्येकाला लेटर दिलेले। काय करायला पाहिजे मी सलवा? त्यांना लेटर दिलं, मी 1 महिना वाढवून घेतला होता त्यांच्याकडून। महिनाभर झाला ना, काय पैसे काढता का? हां महिने काढता का डायरेक्ट सगळं? मला सांगा सर, मी मागच्या टायमाला तुमचं ऐकलं होतं का नाही? पण आमच्या हातात आमच्या हातात आल्यानंतर तुम्ही महिनाभर आलो होतो, तुमचं ऐकलं का नाही? सहकार्य केलं मागच्या 1 महिना। पण तो जो रिटायर्ड झालेला आहे हा नंदकुमार नावाचा अधिकारी, मला असं वाटतं या ठिकाणाहून त्याला बाजूला करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे। सभापती महोदय, असं होत असताना राज्यामध्ये सावकारीची पद्धत अजूनही चालू आहे। काल परवाच्या अनेक घटना माझ्या समोर आल्या आहेत। सभापती महोदय, सोयगावमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातल्या निंभोरा आणि गोंदेगाव ठिकाणी अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्याला अधिकाऱ्यांनी पकडलं। चांगलं झालं, चांगलं केलं, कारण तक्रार होती। एक कोणतरी निंभोऱ्यातील रमेश बापू निकम आणि गोंदेगावातील संदीप नेरपगार गेल्या काही महिन्यापासून हे अशा पद्धतीनं करत होते आणि या ठिकाणी विभागीय सहनिबंधकांनी धाड टाकली। सभापती महोदय, कारवाई केली, चांगलं केलं। सत्ताधारी पक्षाचे लोक दबाव आणतात कारवाई न करावी म्हणून। जे सावकार शेतकऱ्याच्या जमिनी लुटतात, शेतकऱ्याच्या जमिनी जमा करतात, अशा सावकारावर एक अधिकारी मी हे जो चांगला आहे त्याला चांगलं म्हणलं। एक जरे नावाचा अधिकारी यांनी कारवाई केली, चांगली केली कारवाई। परंतु मी येथीलच त्या भागातील स्थानिक राजकीय नेत्यांनी अशी कारवाई करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली। मला असं वाटतं ही भूमिका शेतकऱ्याच्या विरोधातली। सभापती महोदय, अशाच पद्धतीनं आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने आपण आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेतला, काय विषय होता? मी 27/2/2025 रोजी सिल्लोड येथील सहाय्यक निबंधक ऑफिस येथे अवैध सावकार विरुद्ध गुन्हा दाखल केला होता सलवा। या सहाय्यक निबंधकाने सावकारांवर रेडा मारल्यात व सगळं त्यांचे मुद्देमालसह माझे खरेदीचे कागदपत्र सगळे सापडले। पण वर्ष झाले या लोकांनी कोणतीही कारवाई अवैध सावकारावर केल्या नाही। त्याच्यानंतर अवैध सावकाराने मी सातबाऱ्यावर खरेदी करून दिली असता सिक्युरिटी म्हणून, परंतु या लोकांनी सातबाऱ्यानुसार मी खरेदी करून दिली होती। परंतु अवैध सावकारांनी ग्रामपंचायतमध्ये स्वतः सरपंच असल्या कारणाने त्यांनी ग्रामसेवकाला हाताशी धरून आणि परत त्यांनी ते नंबर 8 लावून घेतले आणि माझी करोडोची प्रॉपर्टी हे लोक फक्त 30 लाखामध्येच बळकवण्याचा प्रयत्न करीत आहात सलवा। त्याच्यामुळे मला आता माझा धंदाही बंद करावा लागला आणि सगळंच बंद करावं लागला। याबाबत आपण स्थानिक पोलीस प्रशासनाला काही पत्रव्यवहार केला का? त्यांची भेट घेतली होती? स्थानिक ज्या दिवशी त्यांनी ताबा घेतला त्या दिवशी पोलीस प्रशासक म्हणता आमचा काही संबंध नाही याच्यात, डायरेक्ट सलवा तुम्ही कोर्टात जा सलवा। आणि याबाबत आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्षभरापूर्वी पुन्हा आला होता, 2-4 वेळेस तुमची त्यांच्याशी चर्चा झाली, काय चर्चा झाली? चर्चा झाली, आम्ही कारवाई करतो। मागच्या 1 मेला मी हे आत्मदहनाचाच इशारा दिला होता, पण त्यांनी मला हे समजून 1 महिना थांबावं लावलं की बा आम्ही कारवाई करतो। सरपंच हे ग्रामसेवकावर बी करतो आणि यांनाही सांगतो सहाय्यक निबंधकांना। पण या लोकांनी येथून कलेक्टर ऑफिसमधून लेटर गेले त्यांना, पण त्यांनी कोणत्याच प्रकारे कारवाई केली नाही। आज आपली पुन्हा प्रशासनाशी चर्चा झाली, काय चर्चा झाली? आज साहेबांनी मला भेटून दिलं सलवा। कलेक्टर साहेबांच्या PAशी भेटलो, त्यांनी भेटले व त्याच्यानंतर मला सहाय्यक निबंधक जाधव साहेब यांच्याशी भेटलो व त्यांनी मला मी 8 दिवसात कारवाई करतो म्हणे या विषयावर त्यांनी मला समाधान केलं। पण जर 8 दिवसात कारवाई नाही झाली तर? 8 दिवसात जर कारवाई नाही झाली तर मग माझं काय उरलं सलवा? आणि मग मी या सरकारच्या भरोशावरच मी अवैध सावकाराच्या विरुद्ध कारवाई केली होती ना, मग मी कुठं जाणार? मग त्याच्या आत्महत्याशिवाय पर्याय नाही मग सलवा, काय करावं लागेल मला सलवा? आपलं नाव कुठून आलं? मी गोंदेगाव, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आहे सलवा। आपलं नाव? सुधाकर नामदेव महाले सलवा। याच्यात गोंदेगाव सर्कलचे राजकीय पुढारी सुद्धा याच्यात हस्तक्षेप घालतात।